श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत 14 जानेवारी 2026ला संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये आणि कोणती गोष्ट दान करू नये हे पाहणार आहोत. काय करावे पाहू. तिळगुळ वाटणे. तीळ आणि गुळाचे लाडू वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोल असे म्हटले जाते. सकाळी लवकर घरी स्नान करावे, उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करावे, घरी स्वच्छ रांगोळी काढणे. या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. नवीन कपडे घालणे आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते. खाद्यपदार्थांमध्ये खिचडी, पुरणपोळी, ऊस, बोर यांसारखे पदार्थ दानधर्म, तिळगुळ, धान्य या दिवशी लोकांना कपडे किंवा गरजू लोकांना मदत करणे खूप शुभ मानले जाते. आता पाहूया काय करू नये. या दिवशी काळे कपडे टाळा. या दिवशी काळे कपडे दानही करू नका. तामसिक भोजन घेऊ नका. मांस, मदिरा, कांदा, लसूण खाऊ नका. घरामध्ये वाद टाळा. भांडणे, कठोर शब्द वापरणे टाळा. तांदळाचे दान करू नये, कारण या दिवशी एकादशी आहे. एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी आहे, त्यामुळे व्रताचे पुण्य मिळण्यासाठी तांदळाऐवजी इतर धान्य दान करा. म्हणजे संक्रांत आणि एकादशी या दोन्हीचे पुण्य मिळेल.